नमस्कार मित्रांनो, फळबागेमध्ये आपल्याला छाटणी का महत्त्वाची आहे ते आज आपण समजून घेऊ. आंबा असेल, पेरू असेल किंवा डाळिंब असेल, यामध्ये छाटणी करणं का गरजेचं आहे. तर आपल्याकडे एक 8 ते 9 महिन्याचं आंब्याचं रोप आहे. त्याची छाटणी केल्यानंतर आपल्याला काय रिझल्ट मिळाले ते पाहूयात. आता हे आपलं आंब्याचं रोप आहे. या आंब्याच्या रोपाला आपण लावल्याच्या नंतर 15 दिवसानंतर एक पहिली छाटणी घेतली. त्या छाटणीमध्ये आपल्याला त्याला 3 नवीन ब्रँचेस मिळाल्या, ज्या की 1, 2, 3 ह्या 3 मेन ब्रँचेस मिळाल्या. त्याच्यानंतर आपण 2 फूट किंवा 2 पेऱ्यानंतर त्याची परत दुसरी छाटणी घेतली. त्या छाटणीनंतर आपल्याला प्रत्येकी 2 किंवा 3 ब्रँचेस मिळाल्या. हे झाडाला जर आपण छाटणी केली नसती तर हे झाड 8 ते 9 महिन्यात फक्त उंच गेलं असतं आणि त्याला 3 किंवा 4 फांद्या आपल्याला मिळाल्या असत्या जास्तीत जास्त. तर सध्याच्या कंडिशनला या झाडाला 9 ते 10 फांद्या आपल्याला दिसत आहेत आणि या फांद्या जेवढ्या जास्त असतील तेवढं ह्याला माल जास्त लागणार आहे. शिवाय आपलं झाडाचं खोड हे मजबूत झालेलं आहे आणि झाड छोटं राहिलेलं आहे हाईटने. त्याच्यामुळे ह्याला ऊन वारा चांगल्या पद्धतीने भेटतो छाटणी केल्याच्या नंतर. आणि दुसरी गोष्ट, ह्याला वारा कमी लागतो. उंच झाड गेलं की त्याला वारा जास्त लागतो, त्याच्या फळांची तुटण्याची किंवा फळ गळण्याची शक्यता जास्त असते. तसं ह्या झाडाची फळ गळण्याची शक्यता खूप कमी आहे. हाईट कमी असल्यामुळे या झाडाला खालीच माल लागणार आहे आणि खाली माल लागल्यामुळे ह्याचं जास्त वाऱ्याचा ह्याच्यावरती इफेक्ट होणार नाही. तर हे छाटणीचे फायदे आपल्याला व्यवस्थित टाईम टू टाईम छाटणी घेतल्यानंतर होतात. एक शेवडी झाड जर वाढलं तर त्या झाडामागे आपल्याला बरेच म्हणजे प्रॉब्लेम वाढतात. म्हणजे हाईट जास्त गेल्यानंतर झाडाचं फळ तोडायला वगैरे पण खूप प्रॉब्लेम होतो. झाड उंच गेल्याच्या नंतर फळ तोडताना खाली जमिनीवर आपटल्यावरती खराब होण्याची शक्यता पण जास्त वाढते. आणि आपल्याला जे स्प्रे वगैरे घेतो आपण त्याच्यासाठी पण हे झाड एकदम सुटेबल आहे. म्हणजे झाडाला स्प्रे पण एकदम व्यवस्थित घेता येतो. हे पण झाड आपण पाहू शकतो जमिनीच्या जवळपास 1-1.5 फुटापासूनच एकदम पसरलेलं आहे. म्हणजे ह्याचा माल लागताना पण एकदम कमी हाईटला लागणार आहे. आणि ह्याचे ब्रांचेस पण बघा किती भेटल्यात आपल्याला. कमीत कमी 10 ब्रांचेस या झाडावरती आहेत. अशा प्रकारे आपण जर छाटणी व्यवस्थित केली तर झाड फळं वगैरे पण जास्त लागतात जास्त ब्रँचेसमुळे.